मंत्री उदय सामंत ने पत्रकार परिषद में कहा कि फलटन का विवाद केवल स्थानीय सत्र पर ही सीमित है और इन्हें अनावश्यक रूप से बढ़ावा नहीं देना चाहिए। उन्होंने बताया कि अधिकांशिक जगहों पर बीएलए नियुक्ति का काम लगभग 100% पूरा हो चुका है और बाकी काम भी जल्द पूरा होना चाहिए। साथ ही उन्होंने दावा किया कि सातारा में शिवसेना का बीएलएम काम अन्य दलों की तुलना में अधिक प्रभावी रहा। महायुति में समन्वय जरूरी है और सभी सहयोगी दल मिलकर चुनाव लड़ेंगे। आइए एक नजर डालते हैं मंत्री उदय सामंत के विस्तृत बयान पर। मतदारसंघातील बीएलएच्या कामाच्या संदर्भामध्ये आढावा घेण्याच्या संदर्भात माननीय शिंदे साहेबांनी जे आम्हाला आदेश केले होते त्यानुसार मी आणि माननीय राहुल शेवाळे साहेब जे पक्षाचे सरचिटणीस आहेत आम्ही दोघं त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। पण मी आता माझ्या भाषणामध्ये देखील सांगितलं खरं तर या जिल्ह्याचा आढावा घ्यायची आम्हाला काही गरज नव्हती, कारण बीएलएचं पूर्ण काम जवळजवळ 100% पूर्ण झालेलं आहे। एका मतदारसंघामध्ये फक्त एक 2-4% काम शिल्लक राहिलं आहे, ते देखील पुढच्या 7-8 दिवसामध्ये होईल। आणि सातारा जिल्ह्यामध्ये बीएलएचं काम हे बाकीच्या पक्षांपेक्षा शिवसेनेचं उजवं काम आहे, खरं काम आहे, यादीवर तपासून केलेलं काम आहे आणि जे शिवसैनिक बूथ प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांनाच बीएलए म्हणून नेमण्यासाठी शिवसेनेच्या पूर्ण संघटनेनं एक प्रक्रिया राबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं आहे। तसं बघायला गेलं तर सातारा लोकसभामधल्या 2 मतदारसंघाचा आम्ही आढावा घेतला, वाई आणि सातारा। तर वाई आणि सातारा दोन्ही मतदारसंघ 100% बीएलए पूर्ण झालेले आहेत। आवश्यकता नाही, कारण शिवसेना हे आमचं कुटुंब आहे, त्याचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। ज्यांना पटतं ते येतात, ज्यांना कदाचित पटत नसेल ते येत नसतील। आणि फलटणचा जो विषय होता तो निंबाळकर साहेबांच्या मतदारसंघातला होता, कोणी त्याला लावून घेण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही। नाव मोठं कोणाचं करायचं तर ते शिवसेना पक्षाचं करायचं ही भूमिका आमची सगळ्यांची आहे। कोणाचं नाव घेतलं नाही, कोणाचं नाव घेतलं, कोणाला दुःख वाटलं, कोणाला आनंद वाटला, याच्यापेक्षा शिवसेना वाढवणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे। आणि तिथं देखील तुम्हाला 100% बीएलए झालेले दिसतील आणि 100% बीएलए पदाधिकारी हे शिवसेनेवर निष्ठा ठेवून काम करणारे दिलेले असतील। नाही, एक स्पष्ट आहे की महायुती करूनच आम्हाला लढायचं आहे, पण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। त्या भावनेतनं जर आम्ही बीएलएच्या माध्यमातून ग्रास रूटपर्यंत जर पोहोचत असू, आमचा पक्ष जर वाढत असेल तर आम्ही सगळं काम करतोय। त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये थोडेफार 3-4%, 5% म्हणजे मागं जो मतदारसंघ आहे, जो तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे, तिथले देखील पदाधिकारी ठेवायचे की बरखास्त करायचे हा देखील निर्णय आज आम्ही घेऊन जाणार आहोत त्यांच्या मतदारसंघाच्या बैठकीच्या वेळी। त्याच्यामुळे संघटना वाढवणं हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज महाराष्ट्र फिरतोय। बैठकांमध्ये भाजपच्या बद्दल काही नाराजी व्यक्त करण्यात आली एका कार्यकर्त्यांच्या? मला असं वाटतं की सातारा आणि विशेषतः सोलापूर या 2च जिल्ह्यामध्ये ही तक्रार काय होते किंवा कशामुळे होते याचा महायुतीतल्या प्रत्येकानं विचार करण्याची आवश्यकता। आता मी सोलापूरमध्ये होतो, सोलापूरमध्ये आमच्या कोअर कमिटीची जी मीटिंग झाली तिथं देखील मला सांगण्यात आलं की मुख्यमंत्री महोदयांची बैठक घेऊन त्या ज्या काही अडचणी तिथे येत आहेत ते सांगा। तेच साताऱ्याची आहे। आता ते सातारा आणि फक्त सोलापूरला अडचण काय येते हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं जाणू शकता। त्याच्यामुळे या 2च जिल्ह्यामध्ये तक्रारी झाल्या, बाकी कुठं झाल्या नाहीत। सोलापूरमध्ये पालकमंत्र्यांच्या संदर्भात काहीतरी तर मी सांगितलं ना, मी जाहीर रेकॉर्डवर असं सांगितलं की ज्या विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये सोलापूर आणि हा जो मतदारसंघ आहे तिथं आम्ही 110पेक्षा जास्त मतदार आहोत। जागा कोणाला सोडायची, कोण जिंकणार, कोण हरणार हा नंतरचा विषय, पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत। मग महायुतीनं लढत असताना त्या मतदारांचा सन्मान करणं, त्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणं हीच आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। आणि जो शिवसैनिक आहे तो प्रेमाला भुकालेला आहे बघा, निधीला पैशाला भुकेलेला नाही, तो प्रेमाला भुकेलेला आहे। मग मित्रपक्षाच्या लोकांनी देखील आम्हाला प्रेम द्यावं। आज देखील मी भाषणामध्ये सांगितलं मी शिवसेनेचा पालकमंत्री आहे, मी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, भाजपच्या पालकमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, हीच महायुतीतली भूमिका आहे। आणि आम्ही दोघंही समन्वय समितीवर काम करतोय।